हाय हॅलो नमस्कार. पुन्हा एकदा सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे, ज्याचं नाव आहे कोकण नगरी. आणि मस्त सकाळ झाली, तुम्ही बघू शकता. आणि कोकणामध्ये आता शेतीच्या कामांना सुरुवात झाली आहे. म्हणजे थोडक्यात म्हणजे सांगायचं झालं तर आता भाजावणं वगैरे आहे. तर त्याची जी तयारी असते, पातळी जमवणं, कुठे भारे बांधणं. तर आता आपण भारे बांधायला जात आहोत बघायला. सो म्हटलं चला तुम्हाला पण दाखवावे कसे भारे बांधले जातात. मी आधी पण तुम्हाला दाखवलं की कशा पद्धतीने ते असे बांधलेले फक्त दाखवलेत, पण ते कसे बांधले जातात हाताने वगैरे ते दाखवते. सो मस्तपैकी सकाळ आहे आणि दमट आहे हा वातावरण, त्याच्यामुळे ना आता आपण भारे बांधायला जात आहोत. उन्हाच्या आधी म्हणजे ऊन थोडं आले पण कोवळं ऊन आहे अजून. अजून जे कडक ऊन पडतं तसं नाही पडलं. सो आपण जाऊया. सो पण आलो आहे आता, एंटर तरी झालो आहे. हे बघा. आणि कसं असतं, तुम्हाला माहिती आहे आपली जमीन त्या साईडला आहे. तर हे आपले भारे आहेत आणि जेवढे बांधून वगैरे झाले ना तेवढे आपण बाहेर काढून ठेवलेले आहेत. त्याच्यानंतर हे मग जसे आपण सगळे बाहेर काढून झाल्यानंतर मग एक एक आपण नेऊन शेतात उभे करतो. तर बघू शकता तुम्ही कशा पद्धतीने बांधलेले आहेत. पण याआधी ना हे जे तुम्हाला दोरे दिसतात ना, हे साडीचे फाडून केलेले आहेत. पण आधी सगळे ना असे ते वेली असतात ना ते वापरायचे, पण आता हे असे दोरे साड्या ज्या आपल्याला जुन्या असतात ना त्या फाडतात आणि सरळ हे बांधायला घेतात. तुम्ही बघू शकता. आणि खारीमध्ये बांधलेले आहेत. दुसरी गोष्ट म्हणजे अशी, आता तुम्ही बघू शकता खारीमध्ये बांधलेले तसेच्या तसे आहेत. म्हणजे तुम्ही पानं वगैरे बघू शकता, एकदम अशी चुरली नाही आहेत किंवा फुटली नाही आहेत किंवा तुटली नाही आहेत. तर ह्याचंच कारण असतं की दमट वातावरण म्हणजे कोकणामध्ये खार असं म्हणतात. तर खारीमध्ये बांधले जातात. तसं अजून पण खार आहे, तुम्हाला ऊन दिसत असेल, पण तरीसुद्धा खार आहे बऱ्यापैकी. सो आपण जाऊया. हे बघा काजू लागायला लागला मस्त मस्त. सो डायरेक्ट आपण ना इथे गेल्यावरती मी तुम्हाला डायरेक्ट दाखवते. अजून आपल्याला थोडं चालायचं आहे, त्याच्यामुळे तिथे गेल्यावर दाखवते. सो फायनली बघा आपले बांधून झालेले आहेत काय काय भारे. सो काय काय भारे बांधायचे सो मी तुम्हाला दाखवते. आणि ही पूर्ण आपली जमीन आहे त्या साईडला आणि ह्या साईडला. आणि इकडे बघा, इकडे सुद्धा आपल्या सगळ्या काजू आहेत आणि खैर पण आहेत. सो आता आपण बघणार आहोत कसे वगैरे बांधतात ते. सो हे बघा एकावर एक ठेवलेलं आहे, खाली पण अंतरलेले आहेत जे सुंब आहेत ते बघा. आणि ऊन पण आहे. सो आता खार हळूहळू सगळी जाईल, त्याआधी एक दोन भारे आहेत ते मी तुम्हाला दाखवते कसे बांधलेले आहेत. सो बाकीचे तुम्हाला दिसतील असे सगळे बांधलेले आहेत. फक्त आता ते डोक्यावरून घेऊन जायचे आहेत आणि जिथे आपण मगाशी दाखवलं तिथे उभे करायचं. तर अशा पद्धतीने हे जे भारे बांधले जातात. सो बघा तुम्हाला पूर्ण मी दाखवते कसे बांधले जातात ते. एकावर एक अशा कौला करतात आणि त्याच्यानंतर हे बांधले जातात. ते बघा. तर बघू शकता तुम्ही कसे ठेवले बघा. अर्धे वरती ठेवलेले आहेत, ज्या कवल्या आहेत ना थोड्या वरती थोड्या खाली, दोन डिरेक्शनमध्ये अशा ठेवलेल्या आहेत. म्हणजे थोडी वर थोडी खाली. सो भारा असं लांब लचक आणि सरळ यावा यासाठी. तर आता वरती ठेवले ना तो आता खाली ठेवणार. सो असं भारा तयार होतो आणि मग डोक्यावरून असा घेऊन वगैरे जातो. सो बघू शकता. आणि आता भाजावण मार्चमध्ये वगैरे चालू होईल. सो तुम्ही बघू शकता, तेव्हा मी व्हिडिओ दाखवेन तुम्हाला.
सो तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने हे सगळे भारे बांधलेले आहेत आणि ना हे हलके असतात का तर हे ना प्रॉपर सुकलेले आहेत उन्हामध्ये, त्याच्यामुळे हे ना एकदम हलके असतात उचलायला आणि इझिली एक माणूस उचलू शकतो. आणि बायका सगळे हे कामं करतात भाजवणीचे जास्तीत जास्त, पातेरी जमवण्यापासून ते सगळं म्हणजे हे भारे डोक्यावर नेईपर्यंत वरण नेईपर्यंत ते सगळं तेच करतात. तर तुम्ही बघू शकता असे जे भारे आपले तयार झालेत आणि आज सगळे बांधूनसुद्धा झालेले आहेत. सो एक भारा तिथे बांधला जातो आहे त्या साईडला, मी मगाशी दाखवलं तर अशा पद्धतीने भारे बांधले जातात. आणि आता कोकणामध्ये तुम्ही बघितलंत ना तर सगळीकडे हे सुरू आहे, सगळे भारे बांधायला सकाळ सकाळ जातात. आणि शेतीची जी कामं असतात म्हणजे जी भाजावण असते ती सकाळीच म्हणजे केली जाते. आणि जे पारू येतो थोडक्यात सांगायचं झालं तर दव असतो ना तर दवामध्येच केली जाते. तो बघा अशा पद्धतीने डोक्यावरती भारा घेतला जातो बघा. तर तुम्ही बघितलात अशा पद्धतीने भारे बांधले जातात आणि डोक्यावरती घेऊन ते घेऊन म्हणजे शेताकडे वगैरे घेऊन जातात. तर अशा पद्धतीने हे भारे बांधले जातात. तुम्ही बघू शकता डोक्यावरती भारा घेऊन जात आहे. तर एकटी म्हणजे ज्या बायका असतात त्या अशा स्वतः बांधून डोक्यावरती पण स्वतःच घेतात. कोणाची म्हणजे असं वल्वा म्हणजे आमच्याकडे म्हणतात वलव वगैरे, तर वल्वावं वगैरे नाही लागत, तर असंच घेतात. सो मी बघू शकता की असे भारे बांधून डोक्यावरून घेऊन शेतात नेले जातात. पण समजा शेत जर लांब असेल आणि मग काय करतात तर मग असे दाखवलं ना की अशा ठिकाणी नेतात जिथे तिथून जर कमी जागा म्हणजे कमी डिस्टन्स असेल तर एका झाडाखाली किंवा काजू जे असतात त्यांना उभे करून ठेवतात आणि मग नंतर तिथून मग न्यायला सोयीस्कर होतं. तर अशा पद्धतीने हे बांधले जातात. तर सगळ्यात मेन पॉईंट सांगायचं कारण म्हणजे तुम्ही बघू शकता आता ही जी जमीन आहे त्या साईडला पण तुम्ही बघितली असाल सगळी एकदम साफ आहे, या साईडला पण साफ आहे. तर ह्याचे 2 बेनिफिट होतात म्हणजे चांगले. एक म्हणजे आपली एक हे म्हणजे सगळं साफ केल्यामुळे आपली जमीन एक चांगली राहते. दुसरी गोष्ट म्हणजे चांगली साफ राहते जेणेकरून आतमध्ये ज्या काजू आहेत त्यांनासुद्धा चांगली म्हणजे वाढ पण त्यांची चांगली होते आणि साफ पण जमीन राहते. आणि त्याचा दुसरा फायदा म्हणजे असं म्हणजे साफ केलेलं जे काही आपण आता जे भारे बांधलेले आहेत ते आपल्या शेतीसाठी पण उपयोगासाठी येतात. म्हणजे तुम्ही बघू शकता की यातून आपल्याला 2 फायदे आहेत. एक तर आपल्या शेतीचा पण एक त्याच्यामध्ये फायदा होऊन जातो. दुसरी गोष्ट म्हणजे अशी की जे शेतीसाठी तर आहेच प्लस आपली जी जमीन आहे ती पण एक साफ राहते. सो दरवर्षी आम्ही हे असंच करतो. आम्ही दुसऱ्या म्हणजे जमिनी वगैरे आहेत आपल्या पण त्याच्यामध्ये आपण कवल नाही तोडत, इथेच कवल तोडतो जेणेकरून आपली जमीन पण साफ राहते आणि जे साफ केलेलं ते आपल्या शेतीसाठी पण उपयोगी येतं म्हणजे जी भाजावण असते त्यासाठी. तर अशा पद्धतीने दरवर्षी आपण ही जी पद्धत आहे ती करतो आणि असा फायदा आपण घेतो. सो ही एकदम चांगली ट्रिक आहे. तुम्हीसुद्धा ट्राय करू शकता. म्हणजे जमीन साफ करून जर तुमची शेती वगैरे असेल किंवा बाहेर कुठे कवल वगैरे तोडत असाल तर तिथे न तोडता तुम्ही अशा पद्धतीने करू शकता. तर आता बघू शकता एकदम साफ जमीन आहे. तुम्ही बघू शकता एकदम साफ माणसं करून ही पूर्ण साफ करून घेतलेली आहे जमीन आणि त्याच्यातूनच हे सगळे जे साफ केलेली जी झाडं वगैरे ऐनाची झाडं वगैरे असतात मोस्टली
ऐनाची झाडं असतात ह्याच्यामध्ये आणि ह्याचेच भारे वगैरे बांधले जातात. तर ही सगळी ऐनाची झाडं आहेत. सगळी तुम्हाला दिसतात ना हे जे भारे, तर त्याच्यामध्ये ऐनाच्या फांद्या वगैरे आहेत. तर अशा पद्धतीने आपल्या कोकणामध्ये भारे बांधले जातात. आणि आता हळूहळू मी तुम्हाला सगळं दाखवीन, जशी भाजावण वगैरे होते, कशी होते, काय होते. ती पण सकाळचीच होते. मगाशी सांगितल्याप्रमाणेच पहाटेचीच, म्हणजे जेव्हा दव येतो, पारू येतो त्याच्यामध्येच केली जाते. दमट वातावरण असतं त्याच्यामध्ये केली जाते. तर अशा पद्धतीने आपली जी ओव्हरऑल मी तुम्हाला सगळं सांगितलं आहे. सो नक्की लाईक करा आपल्या चॅनलला. नक्की तुम्हाला जर आवडला व्हिडिओ तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. प्लस आपल्या नक्की कमेंटसुद्धा करा. आणि तुम्ही पण कोकणातले असेल तर नक्की कमेंट करा की तुमच्याकडे पण झाले की नाही सुरुवात भाजवणीला, तर नक्की कमेंट करा. अजून पातेली वगैरे पण गोळा करायची आहे. सो तेव्हा पण तुम्हाला दाखवेन मी सगळं कसं काय गोळा करतात, कशी घेऊन जातात काय वगैरे. तर आपण आता इथे थांबतो आहे. सो असाच व्हिडिओ घेऊन आपण पुन्हा भेटणार आहोत. तोपर्यंत बाय बाय.